नीट सारख्या संवेदनशील विषयात लाखो तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होणार असेल तर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित आर पाटील यांनी केली आहे। सांगलीमध्ये आमदार रोहित पाटील हे प्रसार माध्यमांशी बोलत होते। नीट परीक्षेचा पेपर तयार करणाऱ्या कमिटीला वाचवण्यासाठी एकाला कोणाला तरी बळी देण्याचा प्रकार सुरू आहे, त्यामुळे सखोल चौकशी करून योग्य कारवाई करावी असंही आमदार रोहित पाटील यांनी यावेळी सांगितलं। येणाऱ्या काळात देश प्रचंड अडचणीत येण्याची शक्यता आहे असं सांगून आमदार रोहित पाटील पुढे म्हणाले, कोण कशावरून प्रवास करतं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, मात्र पूर्वीसारखा आम्ही एकाच गाडीतून प्रवास करत आहोत असं आमदार रोहित पाटील यांनी यावेळी सांगितलं। 5 महिन्यांपूर्वी ज्या सत्ताधाऱ्यांच्या मांडीवर बसलो असं सांगत होते ते कधीही कोणत्या मांडीवर बसू शकतात, ती बसलेली मांडी एक नसणारच आहे, अनेक मांड्या असू शकतात अशी टीका आमदार रोहित पाटील यांनी माजी खासदार संजय काका पाटील यांचे नाव न घेता केली आहे। नीटच्या खरं तर परीक्षेबाबतीमध्ये प्रचंड संवेदनशील विषय हा संपूर्ण राज्यात आणि देशात आहे। आज मला बरेच विद्यार्थी भेटत आहेत ज्यांना परीक्षा चांगली गेली होती, पण जर प्रत्येक वर्षी दरवर्षी यावर्षी सापडले म्हणून यापूर्वी काय झालं हे सांगता येत नाही, आणि परीक्षेचा पेपर लीक झाला म्हणून कोणावर तरी जबाबदारी ढकलायचं काम केंद्र सरकार करत असेल तर ते चुकीचं आहे। केंद्र सरकारने या गंभीर विषयाची दखल आणि जबाबदारी सुद्धा घेतली पाहिजे, आणि माझं मत असं आहे, आता तसा मी फार लहान कार्यकर्ता आहे, पण जर इतक्या संवेदनशील विषयावरती लाखो मुलांचे आणि करोडो कुटुंबांचे स्वप्न उद्ध्वस्त होणार असतील तर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामे दिले पाहिजेत असं आम्हाला वाटतंय। आता 5 महिन्यापूर्वी काही लोक म्हणत होते की मी सत्ताधाऱ्यांच्या मांडीवर बसलोय, ते स्वतः मांडीवर होते। आता असा संघर्ष करायला मला काही नवीन नाही। नाही, मला सध्या आम्ही आमचा लढा चालूच ठेवायचं ठरवलेला आहे। जर कोण कुठं बसला आणि कोण कुणाच्या मांडीवर बसला हेच बघत बसलो असतो तर आम्ही एफिशियंटली कामच करू शकलो नसतो। आणि मला एक अनुभव निश्चितपणाने आहे की मांडी एक नसणार आहे, अनेक मांड्या असणार आहेत, त्यामुळं ते कुठल्याही मांडीवर कधीही बसू शकतात हे आजपर्यंत तालुक्यातल्या लोकांनी बघितलेलं आहे। आता ते हात दिला तर खांदा काढून घ्यायचा असतो अशी एक पद्धत जुनी म्हण आहे, तशाच मांडीच्या बाबतीत म्हणलं तरी हरकत नाही।